ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। अजित पवार यांच्या खासगी सचिवाची सीआयडीनं चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे। सीआयडीनं खासगी सचिवाकडून सगळी माहिती जाणून घेतली आहे। सीआयडी अधिकाऱ्यांनी अजितदादांच्या दौऱ्याबाबत चौकशी केली आहे। अजितदादांच्या प्रवासाच्या नियोजनाबाबत विचारपूस देखील केल्याची माहिती कळते आणि अजित पवारांच्या या खासगी सचिवाची सीआयडी चौकशी करण्यात आल्याची माहिती आपण बघतोय समोर आलेली आहे। तर या सगळ्या संदर्भात माझे सहकारी जितेंद्र जाधव आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। जितेंद्र, नेमकी सीआयडीनं काय चौकशी केली आहे आणि या चौकशीतून काही समोर आले आहे काय? सुमित, आपण बघतोय की अजितदादांच्या विमान दुर्घटनेनंतर वेगवेगळे पैलू समोर येताना दिसत आहेत। आपण बघितलंय की अजितदादांचा दररोजचं भेटीगाठी आणि जी वेळापत्रक शेड्यूल जी केलं जातं ते हे खाजगी सचिव करतात। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा उद्या जर कुठं जायचं असेल तर त्याचं संपूर्ण शेड्यूल केलं जातं। कुठल्या वाहनाने जाणार आहेत, किती वाजता जाणार आहेत, त्याचं चालक कोण असणार आहे आणि कुठून कुठं जाणार आहेत, त्याची वेळा काय असणार आहेत, याचं सर्व नियोजन असतं ते खाजगी सचिव करतात। आणि म्हणूनच त्या पार्श्वभूमीवर 27 तारखेला हे जे शेड्यूल केलं होतं ते खाजगी सचिवांनी शेड्यूल केलं होतं। जे अगोदर आपण बघितलं की प्रथम अजित पवार हे बायकार पुण्याला जाणार होते आणि नंतर तिथून बारामतीला येणार होते, परंतु नंतर उशीर झाल्याने नंतर या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आणि नंतर या खाजगी सचिवांनी विमानाने जाणार आहेत असं सांगितलं आणि नंतर त्यानुसार विमानाने मुंबईहून बारामतीला विमानाने जाण्याची वेळा त्यांनी ठरवल्या आणि किती वाजता जाणार आहेत, देवगिरीवरून किती वाजता निघणार आहेत आणि नंतर बारामतीला किती वाजता पोहोचणार आहेत, कुठल्या विमानाने जाणार आहेत, याचं सर्व वेळापत्रक त्यांनी तयार केलं होतं। आणि याची सर्व चौकशी सीआयडीने आता मंत्रालयामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये केलेली आहे आणि याची सर्व माहिती सीआयडीने घेतलेली आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला माहिती मिळणार आहे की एकंदरीत आपण बघितलं आहे की विमान दुर्घटनेमध्ये अजितदादांचा जरी मृत्यू झाला तरी देवगिरीवरून निघताना किंवा कुठल्या भागातून किंवा कुठल्या लेनमधून अजित पवार गेलं याचा कुठलाही CCTV फुटेज अजून अद्यापर्यंत आपल्याला समोर मिळालेलं नाही। त्यामुळे या अपघाताची अनेकांनी संशय व्यक्त केलेला आहे। हा घातपात असावा, काही जण म्हणतात हा ॲक्सिडेंट असावा। या संदर्भात देखील आपण बघितलं की रोहित पवार कालचे आमदार रोहित पवार यांना विचारलं असतं रोहित पवार म्हणाले मी 9 तारखेनंतर मुंबईमध्ये या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन जी काय ती माझी भूमिका स्पष्ट करेन। आता 9 तारखेलाच रोहित पवार या संदर्भात काय पैलू समोर आणतात आणि काय मीडियासमोर सांगतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। परंतु सध्या तरी आपल्याला अशी माहिती मिळते की मंत्रालयामध्ये सीआयडीने अजितदादांच्या खाजगी सचिवांची जी काय वेळापत्रक तयार करण्यात आलं होतं, किती वाजता निघणार होते, कुठल्या विमानाने निघणार होते, याची सर्व माहिती घेतलेली आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।